सिद्धार्थने एकदा पुरणपोळी आणि चिकन ट्राय केलेलं. So त्याने कशा पद्धतीने केलेलं ते माहिती नाही, बट खूप डेंजरस कॉम्बिनेशन आहे ते. हाताला चव आहे हे सगळ्यात पहिल्यांदा कधी कळलं आणि कोणाकडून कळलं? मम्मीकडून. म्हणजे मी आता जर पहिली रील बघितली माझी तर मला खूप त्याच्यात डिफरन्स कळतो जाणवतं. की 2 वर्ष आधी आपण कसं शूट करत होतो आणि आता त्या गोष्टी कशा चेंज झाल्या. ओके. नमस्कार. आपलं स्वागत आहे केप्र अबाउट हर विथ हरमध्ये. तर आज आपल्याबरोबर इथे गप्पा मारायला आलेल्या आहेत आकांक्षा शेलार. चवदार मराठी हा त्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारून थोडं जाणून घेऊ त्यांच्याचबद्दल त्यांच्याचकडून. नमस्कार आकांक्षा. नमस्कार. थोडंसं आधी आपण ऑडियन्सला सांगू की तुमची सुरुवात कशी झाली ह्या सगळ्या ह्याला? रील्सचं जेव्हा सेक्शन नव्हतं इंस्टाग्रामवर त्या आधीपासून आपण फोटोज पोस्ट करणं किंवा हे करणं हे करतच होतो. अच्छा. म्हणजे कुठली डिश असेल किंवा मम्मीने काही बनवलं असेल तर त्याचा फोटोज काढणं वगैरे हे चालूच होतं. तर त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे रील्स हा ऑप्शन इंस्टाग्रामवर स्टार्ट झाला त्याच्यानंतर रेसिपी चं हे आलं की मम्मी बोलली की आपण करू शकतो हे. हां. ती घरीच असल्यामुळे हे कॉलेजमधनं आल्यानंतर वगैरे हे जमत होतं ट्राय करून. सो मग आपली म्हणजे मी सुरुवात तरी तशीच केली त्या गोष्टीची. अच्छा. येस. आणि मग केव्हा तुम्हाला लक्षात आलं की आपण हे करू शकतो? म्हणजे व्हॉट वॉज युअर फर्स्ट मोमेंट ऑफ सक्सेस की तुम्ही हे करू शकतो आपण हा कॉन्फिडन्स आला? ओके. इंस्टाग्रामने एक तुम्हाला माहिती असेल तर चालू केलेलं BOI रिवॉर्ड्स म्हणून असा एक 2021 काय 22च्या दरम्यान तो त्यांचा सेगमेंट होता. एक 6 ते 8 महिन्याचा होता. हां. तर त्याच्यात एक 15 दिवसांनी ती लोक एक विनर हे करायचे म्हणजे रिवॉर्ड म्हणून द्यायचे. म्हणजे पहिले जे 10 होते त्यांना काहीतरी 1 लाख आणि नंतरचे जे 50 असायचे त्यांना 10,000 असं इंस्टाग्राम थ्रूच तो हे केलेला. अच्छा. तर त्यावेळेला तो रिवॉर्ड पेजला मिळाला होता. म्हणजे व्ह्यूज चांगले होते किंवा रीच आउट चांगलं झालेलं लोकांपर्यंत. सो तिथून मग तो एक कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो तिथून. अच्छा. ओके. येस. आणि मी अजून एक विचारायला आवडेल की मग कुकिंग व्यतिरिक्त तुमच्या काय आवडी-निवडी आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला कंटेंट क्रिएशन करायला आवडेल का? किंवा करता का ऑलरेडी ओके. त्याच्यामध्ये? माझे जे हस्बंड आहेत त्यांचं आहे किताबवाला म्हणून ब्रँड आहे. ओके. सो त्याचं सोशल मीडिया मार्केटिंग जे आहे किंवा व्हिडिओज टाकणं किंवा त्यात काहीतरी कंटेंट करणं हां. हे चालूच असतं माझं. सो ते एक आहे आणि बाकी कोणते इव्हेंट्स वगैरे असतील की वन डे इव्हेंट असेल त्यांना अर्जंटमध्ये रील बनवून पाहिजे असेल व्हिडिओ शूट करून सो ते माझं चालूच असतं. म्हणजे ह्या 3 गोष्टी रेग्युलर बेसिसवर चालू असतात. ओके. येस. मस्त. तर आता आपण थोडं रॅपिड फायर राउंड सारखं करू. तुम्हाला क्वेश्चन्स विचारीन तुम्ही त्यांना माझं उत्तरं देत राहा त्याची मला. हाताला चव आहे हे सगळ्यात पहिल्यांदा कधी कळलं आणि कोणाकडून कळलं? मम्मीकडूनच. अच्छा. येस. मी आय थिंक काहीतरी डिश प्रिपेअर केलेली मुंबईला असताना लग्नाच्या आधीच. सो तिने ते एक बेस्ट कॉम्प्लिमेंट दिलेलं. त्याच्यानंतर मग आवड पण कॉन्फिडन्स येस. वाढला. हां. हो, हो. ओके. फॅमिलीचा ह्या सगळ्यावर तुम्हाला काय रोल आणि सपोर्ट आहे? ओके. म्हणजे माझे हस्बंड जे आहेत सिद्धार्थ त्यांचा कायम सपोर्ट असतो. म्हणजे कुठलाही आता तुमच्या इथून पण काही प्रोडक्ट आला, त्याची घाई असते की तू शूट कर हे, मी तुला हेल्प करतो. काय कुठली गोष्ट तुला लागते, मी लगेच आणून देतो. सो त्याचा कायम सपोर्ट असतो. खूप छान. ओके. आणि काही हेल्प लागली तर मम्मी आहेच. तर मम्मीला कॉल करून की असं-असं आलंय प्रोडक्ट, आपण कसं वर्कआउट करणार, काय करणार? सो ती दोघं खूप इम्पॉर्टंट आहेत ओके. या सगळ्यात. ग्रेट. अच्छा. आणि तुम्ही आता रील्स बनवायला लागल्यापासून तुमची फर्स्ट रील आणि लेटेस्ट रील ह्याच्यामध्ये काय फरक आहे आणि कशी सुधारणा होत गेली त्याच्यामध्ये? फर्स्ट रीलमध्ये बेसिकली जसं मी सांगितलं की जेव्हा आपण बनवायला स्टार्ट केलं तेव्हा एवढी आयडिया नव्हती की हे इथपर्यंत आपण पोचणार आहे. तर एकतर अपग्रेडेशन फोनमध्ये अँड्रॉइडकडनं आयफोन असं हे होतंच. त्याच्यानंतर एक एक गॅजेट्स इम्प्रूव्ह करणं म्हणजे ट्रायपॉड असू द्या, लाईट्स असू द्या, या सगळ्या गोष्टी चेंज होत गेल्या. तसं मग क्वालिटी पण वाढत गेली. म्हणजे मी आता जर पहिली रील बघितली माझी तर मला खूप त्याच्यात डिफरन्स कळतो जाणवतं की लगेच. 2 वर्ष आधी आपण कसं शूट करत होतो आणि आता त्या गोष्टी कशा चेंज झाल्यात. ओके. ओके. तुमच्या दृष्टीने चव म्हणजे काय आहे? अं, चव म्हणजे एकतर आपण कोणाला सर्व्ह केल्यानंतर त्याच्याकडनं जी कॉम्प्लिमेंट आहे ना, हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. म्हणजे
आपण नावच पेजचं तसं ठेवलंय की चवदार मराठी. मराठी. सो त्या हिशोबाने जरी मी कोणाला काही म्हणजे घरी कोणाला असेल, हं. तर पहिली गोष्ट म्हणजे मी टेस्ट करण्याऐवजी मला माहिती आहे ती असणारच आहे. बट समोरच्याची जी कॉम्प्लिमेंट आहे ती खूप मॅटर करते ह्या वेळेला. ओके. म्हणजे तुमच्या दृष्टीने चव म्हणजे ॲप्रिसिएशन येस, असं येस, आपण येस, थोडक्यात येस. धरू. हो. ओके. हां, हा महत्त्वाचा प्रश्न आहे ॲक्चुअली, की तुमच्या रील्सवरती किंवा ह्याच्यावर म्हणजे यूट्यूब चॅनलवरती वगैरे निगेटिव्ह कमेंट्स कधी येतात? काय तर आपण काहीही टाकलं सोशल मीडियावर, बरोबर. की त्याला कायम 2 कमेंट्स बरोबर. येतात. हो. सो त्याच्यामध्ये निगेटिव्ह येतात आणि तुम्ही त्या कशा हँडल करता मग निगेटिव्ह कमेंट्स? बऱ्याच येतात. काही वेळेला कुठली एक पारंपरिक डिश असेल आणि आपण थोडं इनोव्हेटिव्ह करून काहीतरी करायला हां. गेल्यानंतर कमेंट्स येतात. बट त्याच्यात पण पॉझिटिव्ह कमेंट्स असतात, की ते आपल्याला हे करत असतात, मोटिवेट करत असतात अजून रेसिपीज करायच्या. सो मी इग्नोरच करते नॉर्मली. ओके. नाही एवढं हे देत. कारण आपण जर रिप्लाय दिल्यानंतर ते अजून वाढत कुठेतरी जातं. गोष्टी निगेटिव्ह होत जातात. सो हं. तेच बेटर इग्नोर. ओके. इग्नोरिंग. येस. ओके. तुम्ही एखादी फ्री आफ्टरनून तुमची कशी स्पेंड करता? मी आता तुमच्याशी गप्पा मारण्यात असं लक्षात आलंय, की तुमचे बरेच काय-काय हे चालू असतात. पण तरी मिळाली एखादी किंवा काढली तुम्ही एखादी फ्री आफ्टरनून, तर तुम्ही कसं हे कराल, स्पेंड हे कराल? म्हणताय का? इव्हनिंग म्हणताय का? आफ्टरनून हां. आफ्टरनून. माझे हसबंड आम्ही दोघंच असतो नॉर्मली. ओके. कारण आई कामाला असतात. हं. सो आम्ही दोघंच असतो. त्यामुळे कधी कॅफेमध्ये जाणं किंवा घरीच कॉफी किंवा स्नॅक्स बनवून ती इव्हनिंग स्पेंड करतो तशी. ओके. येस. सो रोमॅन्टिक टाइप. अच्छा. तुम्हाला एखादी फूड रिलेटेड सुपर पॉवर मिळाली, तर तुम्हाला काय आवडेल? म्हणजे काय असावी? नाही, आता तरी सुचत नाहीये मला ह्याच्यावर. म्हणजे तुमचा पदार्थ कायम चविष्टच व्हावा किंवा असा कायम अपीलिंग टू द आय असावा का म्हणजे काहीही केलेलं कधीच चुकलं नाही पाहिजे, असं एक समथिंग इन म्हणजे दॅट? माझं आहे, की जेव्हा पण कुठली डिश प्रिपेअर होते ना, ते प्रेझेंट करणं खूप प्रेझेंटेबल. हां. महत्त्वाचं असतं माझ्यासाठी. म्हणजे इव्हन ती डिश कशी प्रेझेंट करते इम्पोर्टंट. सो ते एक सुपर पॉवर, की ओके. कायम ती डिश नीट प्रेझेंट व्हावी. व्हावी. येस. ओके. जेव्हा तुम्ही अशा स्ट्रेस्ड असता किंवा टेन्शनमध्ये असता, तेव्हा तुम्हाला काय फूड जास्ती आवडतं खायला? जास्त करून नॉन-व्हेजच आवडतं. ओके. हो, तुमच्या चॅनलवरनं ते लक्षात येतंच. जास्त मुंबईत राहिल्यामुळे फिश आणि नॉन-व्हेज ह्या गोष्टी आधीपासूनच होत आल्यात. म्हणजे घरी ओके. बनवल्या जायच्या. सो त्या गोष्टी जास्त प्रिफर करेन मी. ओके. तुम्हाला अजून काही सिक्रेट टॅलेंट्स किंवा हॉबीज आहेत का फूड व्यतिरिक्त? फोटोग्राफीज आहे. म्हणजे मी ओके. वाईल्डलाईफ वगैरे फोटोग्राफी केलेली आहे ओह! आधी इंटरेस्टिंग. कॉलेजमध्ये वगैरे असताना. बरं. सो झुऑलॉजीमध्ये माझं हे झालेलं आहे, एम-एस-सी झालंय. सो त्यामुळे ॲनिमल्स रिलेटेड गोष्टीचं हे आधीपासूनच आहे. सो वाईल्डलाईफ फोटोग्राफी केली आहे. तर ती ओके. एक हॉबी आहे. बरेच हिडन टॅलेंट आहेत तुमच्यामध्ये. व्हॉट इस द मोस्ट एपिक फूड फेल यू हॅव एव्हर एक्सपिरियन्स्ड? तसं काही अजून नाही झालंय आहे म्हणजे. लकी, व्हेरी. किंवा सगळ्यात असं क्रेझी फूड कॉम्बिनेशन काय खाल्लंय तुम्ही? मी तरी नाही खाल्लंय, पण सिद्धार्थने एकदा पुरणपोळी आणि चिकन ट्राय केलेलं. सो त्याने ओके. कशा पद्धतीने केलेलं ते माहिती नाही, बट खूप डेंजरस कॉम्बिनेशन आहे ते. म्हणजे ओके. मला ऐकून पण मी नाही खाऊ शकत. बट तो हे करतो असं काहीतरी वेगवेगळं ट्राय. ओके. तुम्हाला जर का असं म्हटलं आज, की आज तुम्हाला डिनरला एखाद्या सेलिब्रिटी शेफबरोबर जायचंय, तर हू वुड दॅट शेफ बी? मधुरा रेसिपी ओके. नक्कीच. ती एकदम हॉट फेव्हरेट बहुतेक येस. मधुराताई. कारण ओके. त्यांच्याकडनं कायम इन्स्पायरिंग गोष्टी शिकायला मिळत असतात. त्यांच्या रील्स असू दे किंवा YouTube त्या ओके. ज्या टिप्स वगैरे देतात त्या खूप हो, खूप चांगल्या सुंदर असतात. आहे त्या. येस, येस. रोजच्या स्वयंपाकाचं येस. आणि हो, त्यांचं हो. एकदम खूप. अनफिलिंग हो, येते हो. सगळं. एनी टिप्स फॉर एस्पायरिंग वुमन? टिप्स अशा नाही देणार. तुम्ही जे बनवताय ते आधी तुम्हाला म्हणजे त्याच्यात आवड असली पाहिजे ते बनवण्याच्या ह्याच्यात. सो ते कायम सक्सेस होते डिश असं माझं तरी मत आहे. बरं. जर आवडीने कुठली गोष्ट आपण करत असू तर ती खरंच चांगली बनते. सो आवड असेल तर नक्की हे करा, ट्राय करा. ओके. येस. तर अशा प्रकारे आपला इंटरव्ह्यू आता मी खूप छान उत्तर दिले आणि त्यांच्यामधले अशा हिडन टॅलेंट्स आपल्याला बरेच कळलेले आज. म्हणजे ते झुऑलॉजिस्ट पण आहेत आणि फूड रिलेटेड पण त्यांना खूप काय काय वाटतं किंवा कंटेंट क्रिएशन पण त्या वेगवेगळ्या फील्डमध्ये करतात. सो खूप मजा आली, छान वाटलं थँक यू. आणि एवढ्या बिझी शेड्यूलमधनं ॲक्च्युली तुम्ही वेळ काढून आलात त्यासाठी एक टोकन ऑफ थँक अप्रिसिएशन यू. केप्रकडनं. थँक यू. थँक्यू.